केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी ही समोर आली आहे. फक्त 1,000 रुपयांचा भत्ता थेट 20,000 रुपये करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये मोठा बदल होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत एक महत्वाचे अपडेट हे समोर आले आहे. विशेषतः सीजीएचएस सुविधा नसलेल्या भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी मागणी करण्यात आली आहे. सध्या काय परिस्थिती आहे तर ज्या कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना सीजीएचएस सुविधा उपलब्ध नाही त्यांना दरमहा फक्त 1,000 रुपयांचा निश्चित वैद्यकीय भत्ता दिला जातो. पण आता कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आजच्या काळामध्ये 1,000 रुपयात उपचार करणं जवळपास अशक्य झालं आहे. महागाई वाढलेली आहे, औषधांचे दर वाढले आहेत आणि खासगी रुग्णालयांचे खर्च तर प्रचंड वाढलेले आहेत. म्हणूनच कर्मचारी संघटनांनी 8व्या वेतन आयोगाकडे मोठी मागणी ठेवली आहे. ती म्हणजे हा वैद्यकीय भत्ता 1,000 रुपयावरून थेट 20,000 रुपये प्रति महिना करण्यात यावा. जर हा निर्णय मंजूर झाला तर सुमारे 1 कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा मिळू शकतो. इतकंच नाही तर 8व्या वेतन आयोगासाठी आणखी मोठ्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. जसे की फिटमेंट फॅक्टर 3.25 पट करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तसंच वार्षिक वेतनवाढ 3% 7% करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्या सरकारकडे सादर करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान 8वा वेतन आयोगाने आपले काम सुरू केलेले आहे. या आयोगाच्या अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. आयोगाने आता आपले कार्यालय सुरू केले असून कर्मचारी संघटना त्यांच्याकडे आपले प्रस्ताव हे सादर करत आहेत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या हा फक्त प्रस्ताव आहे. सरकारने किंवा आयोगाने यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर विशेषतः गाव आणि दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांसाठी हा मोठा दिलासा ठरू शकतो. तुम्हाला काय वाटतं? वैद्यकीय भत्ता 1,000 रुपयावरून 20,000 रुपये करायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.